म्हणजे विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी विमाविषयक व गुंतवणूकविषयक व्हिडिओज घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो रिजनेबल कस्टमरी चार्जेस असे मेडिक्लेममध्ये काही चार्जेस असतात की जे जनरली लावल्यानंतर बरेच वेळा क्लेम जो आहे तो 50% किंवा 25% पर्यंत खाली येतो. म्हणजे 5 लाखाचा जर क्लेम केला असेल तर जर रिजनेबल कस्टमरी क्लॉज असेल असं जर लागलं तर कदाचित तुम्हाला ₹1.25 लाख किंवा 1,80,000 मिळू शकतात. उरलेले पैसे मिळणार नाहीत. तर हे का होतं असं होण्याचं काय कारण आहे? तर जर सामान्य दरापेक्षा खूप जास्त दर हॉस्पिटलने लावला तर विमा कंपनी रिजनेबल कस्टमरी चार्जेसच पे करते. म्हणजे जेवढा स्टँडर्ड दर आहे तोच विमा कंपनी देते आणि उरलेला सगळा ग्राहकाला भरावा लागतो. आता हे ठरवताना रिजनेबल कस्टमरी ठरवताना काय बघितलं जातं, कुठले घटक असतात? तर शहर हा मुख्य मुद्दा आहे. मुंबई, पुणे, दिल्ली असे जे मेट्रो शहर आहेत तिथे एखाद्या ऑपरेशनचा खर्च जास्त असतो. त्यामुळे तिथला एक स्टँडर्ड खर्च असतो, कॅटेगरायझेशन असतं. याच्यानंतर छोट्या शहरामध्ये कुठल्याही ऑपरेशनचा खर्च जो आहे तो स्टँडर्ड खर्च वेगळा असतो. त्याच्यानंतर रुग्णालयाचा प्रकार, म्हणजे रुग्णालय कुठलं आहे, कॉर्पोरेट हॉस्पिटल असेल त्याचा दर वेगळा असतो, ट्रस्टचं हॉस्पिटल असेल त्याचा दर वेगळा असतो, सामान्य नर्सिंग होम असेल त्याचा दर वेगळा असतो. सोयीसुविधा, डॉक्टरांचं शुल्क, रूमचे रेंट्स ह्याच्याप्रमाणे पण दर वेगळे असतात. आणि तिसरा जो आहे तो उपचाराचा प्रकार, साधी शस्त्रक्रिया, मोठी शस्त्रक्रिया, काही विशिष्ट आयुध वापरून केलेली शस्त्रक्रिया, पारंपरिक पद्धत विरुद्ध आधुनिक पद्धत, लेझर, रोबोटिक, लेप्रोस्कोपी, तसे जे सगळे प्रकार वापरले जातात यामध्ये एक स्टँडर्ड खर्च असं तयार केला जातो की एखाद्या कुठल्याही आजारासाठी एक स्टँडर्ड खर्च आहे. आणि हा स्टँडर्ड खर्च जो आहे हा रिजनेबल कस्टमरीमध्ये पारंपरिक विरुद्ध आधुनिक अशा पद्धतीने शस्त्रक्रिया केल्या जातात. तेव्हा याचा एक स्टँडर्ड दर नेहमी कंपनी बघत असते. म्हणजे जेव्हा आपण रुग्णालयामध्ये उपचार घेतो किंवा उपचार घेण्यासाठी जातो त्यावेळेस विमा कंपनी आपण केलेला खर्च त्या उपचारासाठी सामान्य पातळीवर होणाऱ्या खर्चाशी जुळतो का हे पाहत असते. आणि एखादा खर्च सामान्य पातळीशी जुळत नसेल आणि त्या पद्धतीचं वेगळं कवर जर कंपनीनं दिलं नसेल, हल्ली काय कंपन्या बरंच रायडर्स देतात, त्या रायडर्समध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या स्टँडर्डपेक्षा जास्त चांगल्या घेता येतात. पण नॉर्मली ज्या स्टँडर्ड दर असतात ते दर हे कंपनी ठरवत असते आणि त्याप्रमाणेच क्लेम दिले जातं. आता जसं एखादं उदाहरण पाहूया आपण. काय उदाहरण आहे? तर आपल्या पॉलिसीची सम इन्श्युअर 5 लाख आणि आपल्याला 1% म्हणजे ₹5,000 रूम अलाउड आहे. आपण 5,000पेक्षा कमी रूम घेतली तर आपला जरूर झालेला सगळा खर्च कंपनी आपल्याला देऊ शकेल. पण बरेचदा काय होतं की आपण थोडी हायर रूम घेतो आणि आपण आपल्या ऑपरेशनचा खर्च जो आहे तो हायर रूम घेतल्यामुळे डॉक्टर पण तो थोडा हायर खर्च दाखवतो. मग कंपनी काय म्हणते? कंपनी म्हणते की रिजनेबल कस्टमरीप्रमाणे तुम्हाला 5,000च्या पेक्षा कमी रकमेची रूम घ्यायला पाहिजे होती. तुम्ही जास्त रकमेची घेतली तर तुमचे जे चार्जेस आहेत ते सगळे जास्त लागले. आता रिजनेबल कस्टमरी म्हणजे काय? तर स्टँडर्ड खर्च किती आहे? तर तुमचा 2 लाखाचा क्लेम असेल आणि स्टँडर्ड खर्च जर ₹1,20,000 असेल तर कंपनी सांगेल की आम्ही 1,20,000च देऊ आणि तुम्हाला आम्ही 2 लाख देणार नाही. मग उरलेले 80,000 तुम्ही तुमच्या खिशातून भरा. तेव्हा मित्रांनो, रिजनेबल कस्टमरी हा क्लॉज जो आहे हा कंपनी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या स्वतःच्या
संपूर्ण गोष्टी ज्याच्यामध्ये त्याला एक्स्ट्रा काही पैसे द्यावे लागू नये यासाठी वापरते. तेव्हा हा काही म्हणजे ग्राहकांवरती टाकलेला बोजा किंवा काय असं नाही आहे. ग्राहकांनी ठरवायचं आहे की आपण हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला जातो आहे का काही आणखीन वेगळं काही लक्झरियस गोष्टी करायला जातो आहे. म्हणजे तुम्हाला जर आवश्यक असेल तर तुम्ही जरूर तशा पद्धतीच्या गोष्टींकडे वळा. पण रिजनेबल कस्टमरी क्लॉज हा इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असतो आणि त्याप्रमाणे बरेचदा आपले जे चार्जेस आहेत ते कमी होतात. इथे काहीही तुमची कुठली ट्रीटमेंट कमी करायची आहे किंवा तुमचं काही उपचार तुमच्यावर झाला नाही पाहिजे अशी कंपनीची भावना मुळीच नाही. तेव्हा मित्रांनो, रिजनेबल कस्टमरी याचा अर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मला समजवायचा होता, तो मी समजवला आहे. तुम्ही आमच्या व्हिडिओजना लाईक करता, शेअर नाही करत फारसे, आणि सबस्क्राईब तर हल्ली मुळंच करत नाही. तेव्हा जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही यापेक्षा उत्तम व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद.